नागपुर में शीतकालीन अधिवेशन के दौरान सकल पारित मराठी धोबी समाज ने महाराष्ट्र राज्य की तरफ से सरकार को एक महत्वपूर्ण निवेदन सौंपा है। धोबी समाज ने पिछले कई वर्षों से लंबित मांगों को उठाते हुए सरकार से तत्काल निर्णय लेने की अपील की है। धोबी समाज ने 8 से 11 दिसंबर के अधिवेशन काल में नागपुर स्थित स्टेडियम परिसर में शांतिपूर्ण आंदोलन के माध्यम से अपनी भूमिका स्पष्ट की है। पारित धोबी समाज ने प्रमुख मांगे की है कि अनुसूचित जाति एससी में शामिल कर उन्हें पूर्ववत सुविधाएं दी जाए। साथ ही मुंबई बजट अधिवेशन 2024 में संत गाडगे बाबा आर्थिक विकास महामंडल की घोषणा को लागू किया जाए। अन्य पिछड़ा वर्ग ओबीसी में शामिल पारित धोबी समाज को विशेष प्रवर्ग घोषित कर स्वतंत्र सब प्लान दिया जाए। संत गाडगे बाबा को भारत रत्न दिलाने के लिए महाराष्ट्र सरकार केंद्र को प्रस्ताव भेजे और नागपुर शहर में संत गाडगे बाबा की भव्य प्रतिमा स्थापित की जाए। मी संजय बिलकर, धोबी समाजाचा प्रदेश अध्यक्ष। गेल्या 8 तारखेपासून आम्ही हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम सुरू आहे आमचा नागपूर अधिवेशनामध्ये। आणि याच्यामधला महत्त्वाचा मुद्दा हा आहे आमचा की आरक्षणाचा जे माझ्या पूर्ववक्त्यांनी सांगितलं, परंतु एक असा विषय आहे की आम्ही 1960 पासून हा लढा लढत आहे आणि 1960च्या आधी सीपीआय बेरार राज्य असताना नागपूर मध्य प्रदेशची राजस्थानी आम्ही अनुसूचित जातीत ऑलरेडी होतो भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये। 1960ला भाषिक प्रांत रचना झाली, महाराष्ट्र बनला, तर आम्हाला ओबीसी टाकण्यात आलं। आम्ही सरकारला नवीन काही मागत नाही आहे। 1960ला जे तुम्ही आमचं बंद केलं अनुसूचित जातीचं आरक्षण मध्ये हैदराबाद गॅझेटच्या अनुसार मराठ्याला कुणबी समाजाचं सरसकट प्रमाणपत्र देणं सुरू केलं मुख्यमंत्र्यांनी। तर मला काय म्हणायचं आहे, 4-5 वर्ष अगोदर मराठा हैदराबादच्या हिशोबाने कुणबी जर झाले तर 1960च्या आधी आम्ही त्याच्यापेक्षा सिनियर आहोत। 1960च्या आधी सीपीआय बेरार ब्रिटिशकालीन राज्यामध्ये धोबी हा अनुसूचित जातीमध्ये होता। तर मग आम्हाला सुद्धा आता सीपीआय बेरारच्या त्या गॅझेटनुसार धोबी समाजाला सरसकट एससी समाजाचे प्रमाणपत्र द्यावे अशी ही प्रमुख मागणी या ठिकाणी आहे। दुसरा विषय असा आहे की 2024ला बजेट अधिवेशनामध्ये मुंबईच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी या राज्याच्या अल्पसंख्याक ओबीसी समाजासाठी श्री संत गाडगे बाबा आर्थिक विकास मंडळ देण्याची घोषणा केली होती, परंतु ते कार्यान्वित केलं नाही। तर आमचं असं म्हणणं आहे या प्रसंगी यावर्षी ते गाडगे बाबाच्या नावाचं आर्थिक विकास मंडळ कार्यान्वित करावं, ही पण आमची महत्त्वाची मागणी या प्रसंगी आहे। नेते कोणते अलीकडे नेते या ठिकाणी आमच्या इथे आमदार अभिजित भाऊ वंजारी, विधान परिषदेचे शिक्षक महासंघाचे आमदार गोडबोलेजी, तापसेजी आणि माजी आमदार सुनील केदारजी, आणि काल आमच्या इथे अकोल्याचे आमदार त्यांचं नाव मला साजिद खान, ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहे आणि थोड्या वेळामध्ये विजय वडेट्टीवार येणार आहे। मी बालाजी शिंदे, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय धोबी महासमाज। महाराष्ट्रामध्ये गेल्या 30-35 वर्षापासून परिट धोबी समाज संघर्ष करीत आहे। देशातल्या 18 राज्यामध्ये धोबी समाज एससी मध्ये आहे। 60च्या पूर्वी महाराष्ट्रातही तो एससी मध्ये होता, परंतु धोबी समाजावर अन्याय करून फार एससीच्या बाहेर जेथे टाकण्याचं काम झालेलं आहे। पूर्वत आम्हाला अनुसूचित जातीच्या सवलती द्या ही मागणी घेऊन आम्ही सातत्याने लढत आहोत आणि आम्ही काही नव्यानं आम्हाला आरक्षण द्या वगैरे मागत नाही आहे। आम्ही यापूर्वी संविधानिक आधारावर या एकंदरीत अनुसूचित जातीमध्ये होतो, परंतु दुर्दैवाने आम्हाला बाहेर काढलं। भांडे समिती निर्माण झाली, त्या भांडे समितीचा अहवालही प्रामाणिकपणे सरकारनं केंद्र सरकारला पाठवला नाही, त्यामुळं हा अहवाल केंद्र सरकारला पाठवा। आणि गेल्या मार्च 2024 मध्ये महाराष्ट्राचे वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यातल्या परिट धोबी समाज व तत्सम लहान जातीसाठी श्री संत गाडगे बाबा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू म्हणून महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये बजेट अधिवेशनामध्ये सभागृहात ते बोलले आणि त्याच्यानंतर 3-4 अधिवेशन झाले, परंतु हे महामंडळ कार्यान्वित झालं नाही। ते कार्यान्वित करा। राज्यातल्या परिट धोबी समाजाला ओबीसी मध्ये कसल्याही प्रकारची जी आहे ते मदत मिळत नाही, त्याचा काही फायदा होत नाही। त्यामुळे विशेष मागास प्रवर्ग म्हणून स्वतंत्र सवलत द्या, गाडगे बाबांना भारतरत्न म्हणून सन्मानित करा आणि अशा प्रकारच्या काही मागण्या घेऊन आम्ही या धरणे आंदोलनामध्ये बसलेले आहोत। मी अनिल शिंदे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष नॅशनल धोबी महासंघ।
या महाराष्ट्राच्या 35 लाख धोबी बांधवांसाठी ज्या पद्धतीनं 2001 भांडे समिती गठीत करण्यात आली होती आणि भांडे समितीचा रिपोर्ट 2002 मध्ये आला, परंतु समितीच्या रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झाले की यांच्यावर झालेला अन्याय आहे, यांचं आरक्षण यांना पूर्ववत दिलं पाहिजे. पूर्ववतचा अर्थ असा आहे की आम्ही 1960 पर्यंतच्या आरक्षणामध्ये होतो, हे भांडे समितीच्या अभ्यासामध्ये सिद्ध झालं आणि आम्हाला काढताना आर्टिकल 341चा भंग करून काढलेला आहे. संसदच्या अमेंडमेंट शिवाय काढता येत नाही आणि राज्य शासनाजवळ केंद्र शासनाजवळ अमेंडमेंट नाही हे सिद्ध झालं. म्हणून ते पूर्ववत आम्हाला आरक्षण मिळावं आणि भांडे समितीच्या शिफारशी लागू कराव्या, यासाठी गेल्या 3 दिवसापासून आम्ही आंदोलनाला बसलेलो आहोत. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, नागपूर.